15 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित. काय करावं हे मनुष्याला कळतं, पण त्याचं मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपलं मन त्यामध्ये रंगून जातं आणि त्याचं सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत. 1 सद्विचार, 2 नामस्मरण आणि 3 सत्संगती. संत ओळखणं फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखं व्हावं तेव्हाच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणं सोपं. भगवंताचा विचार तोच सुविचार आहे. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत. पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारं असं त्याचं नाम घ्यावं. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडत जाण्याची जरूर न पडता संतच, अगदी हिमालयातले संत तुम्हाला शोधत येऊन तुमचं काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको. तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही, पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीनं ठेवतोच की नाही. त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ते शिकवतोच की नाही. आणि त्यानं आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावं म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही. तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमची वाट पाहत असतो. आई मुलाची फार तर 1 जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असं समजू नका. तुम्ही दुश्चित झाला म्हणजे तो दुश्चित होतो, म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित होऊ नका. देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणं उरलं आहे असं मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणानं उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदानं नाचू लागला. मी त्याला विचारलं, तुला एवढा आनंद कसला झाला आहे? त्यावर तो म्हणाला, मला आता आनंदाशिवाय काही उरलंच नाही, कारण मला आज गुरु भेटले. जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली. तुम्ही गुरुला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे. म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा, मुखी त्याचं नाम असावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.